नमस्कार मंडळी, मी किशोरी. आज आपण मस्त असा हा चटपटीत आणि चमचमीत फाफडा तयार करणार आहोत. आणि हा फाफडा जो आहे तो मार्केटपेक्षाही खूप चविष्ट असा तयार होतो घरच्या घरी. तर कसा तयार करायचा आहे तर बघूया. तर त्यासाठी मी 1 कप इथे बेसन घेत आहे. हे चणा डाळीचं बेसन आहे. तर त्यासाठी अगदी प्रमाण जे आहे ते योग्य घेतल्या पाहिजेत. त्याच्यामुळे जो फाफडा आहे तो छान तयार होतो. तर इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. तर सर्व साहित्य जे आहे ते मी ह्या चाळणीमध्ये टाकून घेणार आहे आणि चाळून घेणार आहे. तर पाव चम्मच ह्यामध्ये मी हिंग घातलेला आहे. चवीनुसार थोडं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. तर ओवा असा हा क्रश करून घ्यायचा, हातावर कुस्करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे ओव्याची चव जी आहे ती छान येते. आणि सर्व मिश्रण जे आहे ते अशा प्रकारे चाळून घ्यायचं. म्हणजे बेसनामध्ये जर काही गाठी असतील, गुठळ्या असतील तर त्या सगळ्या निघून जातात. आणि इथे मी फाफडा तयार करण्यासाठी पापडखारचा वापर करणार आहे. आणि हा पापडखार जो आहे तो कुठल्याही किराणा दुकानामध्ये इझिली अवेलेबल होतो. तर अशा प्रकारचा हा पापडखार असतो. तुम्ही बघू शकता त्याला फोडल्यानंतर पटकन फुटला जातो. तर इथे मी 1 कप बेसनासाठी 1 टीस्पून पापडखार घेतलेला आहे. तर एका छोट्या वाटीमध्ये मी हा काढून घेतला आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. म्हणजे हा पापडखार जो आहे तो छानपैकी वितळला जाईल. आता हे जे बेसनाचं मिश्रण आहे तर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल टाकून घेत आहे. हे व्हेजिटेबल तेल आहे जे आपण रोजच्या भाजीसाठी जे वापरतो तेच तेल घेतलेलं आहे इथे. तर तेल घातल्यानंतर सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जो फाफडा तयार करू तर तो खूप छान असा खुसखुशीत तयार होईल. तर बघू शकता मस्त अशी मूठ बांधल्या जात आहे. अशा प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे बेसनाचं. आता त्यानंतर ह्यामध्ये मी हे जे पापडखार मेल्ट करून घेतलेलं होतं, पाण्यामध्ये वितळून घेतलेलं होतं, तर ते पाणी घालून घेतलेलं आहे. आणि ते सुद्धा पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते भिजवून घ्यायचं. तर अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे. कारण बेसन जे आहे ते भिजवताना अगदी कमी पाणी लागते. तर अगदी थोडं थोडं पाणी घालतच हे जे मिश्रण आहे ते भिजवून घ्यायचं आहे छानपैकी. मार्केटमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात हा फाफडा विकत मिळतो. पण मला बाहेरचा फाफडा कधीच आवडला नाही. कारण मी असं ऐकलं आहे आणि माझ्या वाचनातसुद्धा आलेलं आहे की बाहेर जे हॉटेलमध्ये फाफडा तयार करतात तर त्यामध्ये कॉस्टिक सोडा वापरतात. तर असे मी बरेचदा म्हणजे माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे. तर त्यामुळे बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारचा फाफडा तयार करून खाऊ शकता. आणि आपण ह्यामध्ये जर तुमच्याकडे पापडखार नसेल तर सोडासुद्धा वापरू शकतो. खाण्याचा सोडा जो असतो तर तोसुद्धा आपण ह्यामध्ये वापरू शकतो. तर मिश्रण जे आहे ते छानपैकी मी भिजवून घेतलेलं आहे आणि अगदी चोळून घ्यायचं आहे. 5 मिनटं मस्त असं हे चोळून घ्यायचं आहे मिश्रण. छान असा हा मी गोळा तयार करून घेतलेला आहे बेसनाचा. आणि आता त्याच्यात छोट्या छोट्या अशा गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा थोड्या लांबटसर आकाराच्या मी गोळ्या तयार करून घेत आहे ह्याच्या. म्हणजे आपल्याला फाफडा तयार करताना एकदम सोपं पडेल. तर
सर्व मिश्रणाच्या मी अशा प्रकारे गोळ्या तयार करून घेतलेल्या आहे लांबट अशा आकारात. आता मी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा फाफडा तयार करून घ्यायचा आहे. तर माझ्याकडे हा कटिंग बोर्ड आहे, चॉपिंग बोर्ड आहे. तर त्यावर मी एक लाटी ठेवून घेतली आणि आपल्या हाताच्या तळव्याच्या मदतीने त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि चाकूच्या मदतीने त्याला पटकन काढून घ्यायचं आहे. तर छान लांब असे हे फाफडा तयार होतात. बघू शकता मस्त असे हे फाफडा तयार झालेले आहेत. एका बाजूला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं पॅनमध्ये. तर पसरट पॅनमध्ये असं तेल गरम करायचं, त्यामुळे आपल्याला हा फाफडा जो आहे तो तळताना सोपं पडेल. तेल फार कडकडीत होऊ द्यायचं नाही, साधारण गरम झाल्यानंतरच त्यामध्ये घालायचं आणि छान दोन्ही बाजूंनी कुरकुरीत खुसखुशीत असे हे फाफडा तळून घ्यायचे आहे. एकदम क्रिस्पी क्रंची असे हे फाफडा तयार होतात. पुन्हा मी तुम्हाला करून दाखवते. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा फाफडा तयार करून घ्यायचा आहे. मी आज पहिल्यांदाच हा फाफडा तयार करून बघितला आणि एकदम परफेक्ट असा हा तयार झालेला होता. आणि जेव्हा आपण कुठलीही गोष्ट एकदम परफेक्ट तयार करतो तर तो आनंद जो असतो तो आपला वेगळाच असतो. खूप छान असे खुसखुशीत खमंग असे हे फाफडा तयार झालेले आहेत. आणि फाफडासोबत खाण्यासाठी मस्त हिरव्यागार मिरच्यासुद्धा मी ह्यामध्ये तळून घेतलेल्या आहेत. एकदम खुसखुशीत आणि खमंग असा हा फाफडा तयार झालेला होता. तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्की ट्राय करून बघा स्वतः घरी. एकदम झटपट असा हा तयार होतो आणि वाटतो तितका कठीण नाही आहे. नक्कीच करून बघितल्यानंतर एकदम सोपा असा हा प्रकार वाटतो आणि मस्त खुसखुशीत झालेला आहे. बघू शकता. तर आजची ही गुजराती फाफडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला जे बेल बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे कुठलेही नवीन रेसिपी व्हिडिओज अपलोड झाले की तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळेल आणि माझे व्हिडिओज जे आहेत ते बघता येतील. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.